आजपासून एसटीचा प्रवास आता महागलाय। 15% भाडेवाढीचा निर्णय झालेला आहे। 1 फेब्रुवारीपासून रिक्षा टॅक्सीची सुद्धा भाडेवाढ होणार आहे। रिक्षा टॅक्सीच्या भाड्यामध्ये जवळपास 3 रुपयांची वाढ होणार आहे। त्यामुळे येणारे दिवस हे प्रवासासाठी अत्यंत महागाईचे असेच ठरणार आहेत। खिशाला कात्री बसणार आहे, कारण तुमचा प्रवास आता महागणार आहे। आजपासून एसटीचा प्रवास महागलेला आहे। 15% भाडेवाढीचा हा निर्णय आहे आणि 1 फेब्रुवारीपासून रिक्षा टॅक्सीच्या भाड्यामध्ये सुद्धा वाढ होतीये। रिक्षा टॅक्सीच्या भाड्यामध्ये जवळपास 3 रुपयांची वाढ होतीये। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला हा मोठा चाट बसणार आहे, कात्री बसणार आहे। खिसा आता आणखी हलका करावा लागणार आहे प्रवासासाठी। आजपासून आता एसटीचा प्रवास तर महागलेलाच आहे। सर्वसामान्यांची जी प्रवासाची साधनं आहेत, हा प्रवास आता महागणार आहे। 1 फेब्रुवारीपासून रिक्षा टॅक्सीची सुद्धा भाडेवाढ होणार आहे आणि 3 रुपयांची ही भाडेवाढ होईल अशी एक शक्यता आहे। त्यामुळे येणारे दिवस हे आणखी प्रवासासाठी महागाईचे ठरणार आहेत। एसटीचा प्रवास महागलेला आहे, रिक्षा टॅक्सीचे सुद्धा आता भाडेवाढ होणार, त्यामुळे हा सुद्धा प्रवास आता महागणार आहे। एकंदरीतच सर्वसामान्यांसाठी पुढचे सर्व दिवस हे महागाईचे असणार आहेत असे हे संकेत आहेत। तेव्हा आजपासून आता प्रवास महागलाय एसटीचा, तर पुढच्या काही दिवसांमध्ये रिक्षा टॅक्सीच्या सुद्धा भाडेवाढ होणार आहे। तेव्हा ही नेमकी भाडेवाढ किती होईल तेही आपण पाहूया। तर एसटीमध्ये आता एसटीची भाडेवाढ झालेली आहे 15% आणि रिक्षा टॅक्सीची सुद्धा भाडेवाढ होणार आहे। 1 फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येईल, मात्र 3 रुपयांची ही वाढ होतीये। तर रिक्षा टॅक्सीची किती भाडेवाढ होणार एकदा आपण पाहूया। भाडेवाढीचा हा भडका पहा कसा उडणार आहे। 1 फेब्रुवारीपासून तुमचा प्रवास महागणार आहे। ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे आणि रिक्षाचं भाडं 3 रुपयांनी महागणार आहे आणि टॅक्सीच्या भाड्यामध्येही 3 रुपयांनी वाढ होणार आहे। प्रति किलोमीटर 3 रुपये हे भाडं वाढणार आहे। तर सर्वसामान्यांचा प्रवास आता इथून पुढे महागणार आहे। एसटीच्या दरामध्ये एसटीच्या भाडेवाढ झालेली आहे, तिकीट दरामध्ये वाढ झालेली आहे। 15% इतकी ही वाढ आहे आणि हा प्रस्ताव सरकार पुढे आलेला होता, त्यानुसार आता ही भाडेवाढ होतीये। त्यामुळे सर्वसामान्यांचं जे प्रवासाचं साधन असतं इतर गावांपर्यंत पोहोचण्यासाठी, तो म्हणजे लालपरीचा प्रवास, आणि आता हा प्रवास एसटीचा महागणार आहे। 15% इतकी ही भाडेवाढ होतीये। तर शहरांमध्ये जो प्रवास अंतर्गत केला जातो तो रिक्षा टॅक्सीनं, आणि हे रिक्षा टॅक्सीचे दर सुद्धा त्यामध्ये सुद्धा भाडेवाढ होतीये आणि जवळपास 3 रुपयांची भाडेवाढ होतीये। 1 फेब्रुवारीपासून यावर आता अंमलबजावणी सुरू होईल। अर्थातच सर्वसामान्यांची यावर काय प्रतिक्रिया असणार आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वसामान्यांना महागाईच्या झळा लागतात, आता प्रवास सुद्धा महागणार आहे।